हॅलो, नमस्ते सर्व ताईं दादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर चला, स्वामी बसलेले आहेत कवळ्या उन्हामध्ये. तर पूजाच करायचं चालू होतं आणि घरामध्ये आपलं सकाळ झाली ना की सकाळी सकाळ आमच्या घरामध्ये डायरेक्ट ऊन येतं. त्याच्यामुळे स्वामींनाही मस्त असं कोवळं ऊन लागत होतं आणि स्वामींना कोवळ्या उन्हात बसायला पण छान वाटत असेल बरं का. आणि आज होती महाशिवरात्र, त्यामुळे ना महाशिवरात्रमुळे पटापट सगळं सकाळी दारांगण स्वच्छ केलं होतं. परीच्या पप्पाने अंगण वगैरे सगळं धुवून घेतलं आणि वट्यावरती पाणी शिंपडलं होतं. त्याच्यामुळं रांगोळी काढून घेतली पटकन. आणि जरा कसं होतं, कुठलाही सण असला की दारात रांगोळी काढली की अजूनच चांगलं वातावरण होतं. हॅलो. तर बघा, आता मम्मी करत आहे खिचडी. आज आहे शिवरात्री आणि सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी खिचडी करते बघा, सकाळ सकाळ खिचडी काढलेली करायची. पहिलं खूप आमच्या साबुदाण्याची खिचडी आवडते ना तरी, त्यासाठी उपास स्पेशल झालेला आहे तुझी. तिकडे पप्पांचं पण उपास खायचं चाललेलं आहे फराळ बघा. चाललाय, फराळ फराळ खायचं चाललेलं आहे. फराळ करायचं चाललंय, फराळ. सर्वच मुलांना आहे ना खिचडी खूपच आवडते बरं का. म्हणजे मला सुद्धा, मी लहान होते त्यावेळेस खूप आवडायची. आत्ता तर कसं खिचडी खाणं अवघड होऊन गेलेलं आहे. आता पहिल्यासारखी पचनशक्तीसुद्धा राहिलेली नाही आणि मुलांचं आवडतीच आहे. त्यामुळे मी तर आवर्जून मुलांना जर खिचडी वगैरे आवडत असेल तर मी एकाच दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी बनवत असते. आणि त्यानंतर इथे आपल्या गावामध्येच, म्हणजे आमच्या गावामध्येच मंदिर झालेलं आहे. तर तिथं मी आले होते आणि इथे कसं गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं आणि मनासारखं देवपूजा करता आली बरं का. जसं की मी घरी, माझ्याकडे पिंड नाही, त्याच्यामुळे नाही तर मस्त अशी आणि एकदम शांततेत पूजा करता आली मला. आणि आम्ही दोघांनीही बसून मस्त अशी बेलफूल वाहिलं आणि छान अशी पूजा केली. तर मी नारळसुद्धा आणला होता आणि नारळ न फोडता मी वाहिला होता. तर मी सगळे एक-एक साहित्य काढून ठेवत होते आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मस्त अशी बसून पूजा केली. परीही आली होती आमच्यासोबत. आम्ही तिघंजण आलो होतो आणि इथं मस्त ह्या मंदिरामध्ये 5 देव आहेत आणि खाली पिंड आहे. त्याच्यामुळे खाली बसून व्यवस्थित असं आपल्याला पूजाही करता येते. आणि त्यानंतर जसं कोणाला म्हणजे येता येईल तेवढे येत होते. आणि ते आमच्या गावाच्या थोडंसं जरा बाहेर मंदिर असल्यासारखं आहे ना, त्यामुळे एवढी गर्दी नाही. पण आता यात्रा लवकरच चालू होणार आहे इथली. तर तुम्हाला यात्रेचाही ब्लॉग मी नक्कीच टाकेल, तुम्ही सगळ्यांनी पहा. आणि त्यावेळेस मी छान असं तुम्हाला दाखवेल की सजावट कशी केली आहे त्या मंदिराची. आणि त्यानंतर मी परीचं चाललं होतं पूजा करायचं, पण तिला आम्हाला सगळ्यांना तिघांनाही पूजा करताना तुम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे तिने मस्त असा कॅमेरा कॅमेरा ठेवायला पण जागा होती, त्याच्यामुळे तिने मस्त ठेवलं साईडला आणि पूजाही करून घेतली. आणि असं सणाच्या दिवशी जर आपण कुठल्याही मंदिरात आलो तर छान अशी पूजा केली की अजूनच चांगलं वाटतं. तर काल भैरव ते सगळ्या देवांची नावं आहेत. मी पुढच्या वेळेस आले ना तुम्हाला व्यवस्थित अशी दाखवेल. का तर मला आहे ना इथून पुढं म्हणजे माझ्या माहेरी बनेश्वर असं मंदिर आहे. बनेश्वरमध्ये जायचं होतं मला. म्हणजे माझ्या माहेराच्या जवळच आहे ते. तर ते खूप सुंदर असं मंदिर आहे बनेश्वर. तर तुम्ही कधी जर आला तर नक्की या. आणि तुम्हाला ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायचं की तुम्हाला सुद्धा शंकराचं म्हणजे बनेश्वरचं मंदिर तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आपलं गावचं मंदिर आहे, गावामधलं. तर सगळ्या देवांची मस्त अशी 5 देव आहेत तिथं. त्यामुळे छान वाटतं आणि एकाच जागेवरती सगळ्याच देवांचं पूजा दर्शन होऊन जातं. तर तुम्ही सुद्धा अशी पूजा केली का सांगा मला. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो होतो. तिथंच त्या मंदिराच्या समोर एक मंदिर आहे. ते हे जुनं मंदिर आहे बरं का. तर मी इथं सुद्धा आले होते. म्हटलं पहिल्यांदा त्या नवीन मंदिरात गेलो, मग इथं आलो. हे मंदिर मी नव्हतं पाहिलं, तर म्हटलं चला बाहेरून प्रत्येक वेळेस दर्शन घेतलं. पण ह्यावेळेस उघडं होतं, त्यामुळे आतमध्ये आले होते आणि मस्त पूजा इथेही केली होती. तर छान वाटतं बरं का असं. ज्यावेळेस आपण बाहेर जाऊन दर्शन घेतो तर अजूनच चांगलं वाटतं. आणि बाहेर मस्त हे जुनंच पिंड आहे. त्यानंतर मी निघाले आणि मला जायचं होतं आईच्या घरी. तर आईकडे गेले मी आणि तिथं जरा जाऊन बसले. माझी बहीण येणार होती, तिची वाट पाहत होतो आम्ही आणि ही भावाची मुलं आहेत दोन्ही. तर ती थोड्याशा गप्पा चालू होत्या आमच्या. आणि त्यानंतर आम्ही जाऊन बसलो बराच वेळ. आईने फराळाचं वगैरे केलंच होतं. आणि कसं ते म्हणजे ते बनेश्वरीची म्हणजे यात्राच आमच्या आईच्या इकडं जी आहे, यात्राच आहे या गावाची. तर बहीण आल्यानंतर मग आम्ही दोघीजणी निघालो. आणि कसं होतं, जरा बहीण आल्यानंतर आपल्याला एकीला एकीला दोघी असलं की अजूनच चांगलं वाटतं. आणि खूप दिवसातून गाठीभेटी होतात बरं का. आता पहिल्यासारखं नाहीच काय. आणि एकदा लग्न झालं की मग लवकर गाठीभेटी होणं, बोलणं, फक्त काय असेल ते आता फोनवरच बोलणं असतं आपलं. आणि एवढं जाऊन भेटणं वगैरे काय आता पहिल्यासारखं होत नाही. तर मग ते आल्यानंतर आम्ही गेलो. तिच्या मुली नव्हत्या आल्या. त्यांची परीक्षा होती त्यामुळे त्या त्या घरीच होत्या, त्या नव्हत्या आल्या. आणि आईने चांगली अशी वांग्याची छान अशी झाडं लावली, ती मला खूप आवडली. आणि म्हणलं खरंच जागा असली, शेती असली की भारीच वाटतं नाही का? आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि तुम्हाला माझ्या जुन्याही आठवणी सांगणार आहे लहानपणीच्या. तर आम्ही आजीसोबत ह्याच रोडने जायचो. आजी, आई आम्ही सगळेजण जायचो. त्यावेळेस खूप म्हणजे आम्ही लहान-लहान असायचो. आणि आणि काल्या म्हणजे रात्रीचंही भजनं असायची. तर आजीबरोबर, आजोबांबरोबर आम्ही रात्रीचंही जायचो आणि दिवसाचंही जायचो.
आणि शेवटच्या दिवशी काल्याचा कार्यक्रम असायचा, तो कार्यक्रमाला आहे ना, खूप गर्दी असायची बरं का, म्हणजे लहान मुलांचीच. आणि त्यावेळेस एक अप्रूप वाटायचं म्हणजे काय, तर जी ताटामध्ये बुंदी किंवा लाडू असायचा तो. आणि आजकालच्या मुलांना म्हणजे ते एकदम इझीमध्ये मिळतं. त्यावेळेस आम्हाला एक लाडू जरी दिसला तरी खूप असं हौस वाटायची खाण्याची. आणि त्यावेळेस मिळायचं नाही, खरं सांगते तुम्हाला. का तर हे माझं लहानपण असंच असायचं. का तर 4 भावंडं असायची आणि एवढं काय असं मनसोक्त काही गोष्टी मिळायच्याही नाही. आणि आजकालच्या लेकरांचं खरंच नशीब खूप चांगलं आहे. त्यांना सगळं खाणं-पिणं, सुखसोयी सगळं मिळतात. तर श्री बनेश्वर सेवा मंडळ हे असं त्यांनी नाव लिहिलेलं आहे ना, इथंच आपला कार्यक्रम असतो काल्याचा. म्हणजे भजनं वगैरे असतात आणि आठवडाभर वेगवेगळे कीर्तनकार हे येत असतात तिथं. आणि त्यानंतर आम्ही ना काल्याच्या कार्यक्रमाला जेवायला बसलो, की प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जायचो आणि त्यामध्ये लाडू किंवा बुंदी काय दिलं तर एक घास खायचा आणि एक घास पिशवीत ठेवायचा. आणि घरी गेल्यानंतर आपलं थोडं-थोडं, थोडं-थोडं खायचं. मी एवढं आणलंय, तू एवढं आणलंय. म्हणजे आम्ही आमच्या मैत्रिणी सगळ्याच असायचो आणि सगळ्यांची कंडिशन एकसारखीच असायची. त्यामुळे सगळेजण बसायचे, मिळून खायचो आणि खूप आवड वाटायची बरं का. आणि आत्ताचं मुलांना असं काहीच वाटत नाही. तर त्याचं मला जरा विशेष वाटतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पाहायला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.